महाराष्ट्र आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मदत. आज आपण आलेलो आहोत महाराजा अग्रसेन रिसॉर्टमध्ये. येण्याचं कारण असं आहे की सेवापूर्ती सन्मान जो सोहळा आहे तो सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कशा प्रकारे झालेला आहे, कसं व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीचं आपण मार्गक्रमण करावं, कशा पद्धतीचं आपण ध्येय गाठावं आणि आपल्या जो सर्व्हिस या ठिकाणी आपण जो करते त्याच पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं आपण एकमेकांसोबत आपण राहावं, स्टॉकबद्दल या ठिकाणी कशा पद्धतीनं राहावं, हा एक सखोल लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी देतोय. आज आमचे मार्गदर्शक आदरणीय गजाननजी जवरकर महाराज आपल्यासोबत आहेत. 40 वर्ष त्यांनी या ठिकाणी जी सेवा दिलेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया या ठिकाणी होते. गांगलगावला त्यांचं एक तिथे सर्व्हिस झालेली आहे आणि आज दोघंही पती पत्नी या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण जातोय त्यांच्याकडं, त्यांना विचारतोय त्यांच्या आठवणी. आज या ठिकाणी कसं वाटतं, आपण सर्वांचं भलं कर या वाक्याच्या रचनेच्या पाठीमागे एक रहस्य दडलेलं आहे आणि आज आपल्याला संबंध महाराष्ट्र या ठिकाणी बघतोय आणि महाराष्ट्र सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय. पण तूच आहे तुझ्या जीवनाचे शिल्पकार असे आमच्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. जीवनविद्याचा मी सद्गुरू वामनराव पैसा फॉलोअर आहे आणि जीवनाचं कसं रोजच्या जीवनात वापरायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं ही मला आणि मला माझे स्टाफ गांगलगावचे खूप चांगले आहेत, खूप चांगलं सहकार्य करतात, खूप चांगलं काम करतात माझ्या घरांमध्ये. त्यांनी मला खूप प्रेम दिलं आणि गावातून भरपूर मला प्रेम भेटतं. माझ्या आयुष्यात कोणाची भांडणी झाली गांगलगावला मी सगळ्या तृप्त आहे. मी माणसाचा जन्म आनंद वाटा, आनंद वाटा, प्रबोधन करणार, जीवनविषयीचं कार्य करणार, लोकांना प्रेम वाटणार. आपल्या आयुष्यामध्ये मित्रांनो रथाची जशी 2 चाकं असतात तसं रथाची 2 चाकं म्हणजेच पती आणि पत्नी या ठिकाणी राहिलेले आहेत. आयुष्यभर या जगामध्ये वावरत असताना कुठेतरी एकमेकांप्रती असणारं जे प्रेम, जो भाव या पती पत्नीने या ठिकाणी समोर या ठिकाणी ठेवलेला आहे. ताई या ठिकाणी आज सोहळा त्यांचा जीवनात ऐकून आपल्या परिवारात सांगितलं होतं की खूप कठीण परिस्थिती त्याच्यातून निघालेली आहे. म्हणजे माझं लग्न झालं, छोटीशी कुटुंब होती, 2च मुलगे होते. माझ्या बाबाने नव्हते, मुलगा चांगला आहे तो लाजणं सगळ्याला लागणार बाई, त्याला चांगलं होता. बस हे वर्षात दिलं बाबाने पुन्हा गॅरंटी होती की मुलगा लागणार म्हणजे लागणारच. परिवारामध्ये नंतर मार्गाने या ठिकाणी माझे मुलं पण म्हणजे मला असं मनापण नाही लागलं त्यांना की अभ्यास कर. यांनी तर कधी म्हटलंच नाही अभ्यास कर, पुस्तक घे, पाठी काहीच नाही. परंतु आज सोहळ्यामध्ये अनेक त्याचा स्वभाव कसा आहे ना, खूप प्रेमळ स्वभाव आहे द्यायचा. म्हणजे असं ते मुख्य जनावरांनी सुद्धा प्रेम लावतात. काय सांगत तुम्हाला शेजाऱ्याचं मुलगा ना त्याने सैन्य कसा म्हणजे गाडीवर चाललं जावं आणि आज एखादा ग्रामीण भागात कसं लोकांना समजून घ्यावं लागतं, कारण त्यांच्या वेदना जाणं लागतात. त्यांच्यावर कधी गरम नाही व्हायचं, त्यांच्या सगळ्या वेदना जाणून घ्यायला प्रेमळ भाषा बोलणे ते आपल्याला प्रेम देतात. ग्रामीण भागात लोकांना व्यवस्थित समजून सांगणं माझं कार्य होतं. म्हणजे कस्टमरला चांगलं सर्व्हिस द्यायचं, चांगलं बोलायचं, बघायचं. ते लोक पहिले मॅनेजर साहेब पहिले मला विचारतात की बाबा ते महाराज कुठे आहेत किंवा ते झोपडे कुठे आहेत असे विचारतात. नंतर मग साहेबाकडे जातात. तर मग सगळे मनाची तृप्ती माझ्याकडे येतात. त्यांना त्यांना देव आहे. जीवनामध्ये भरपूर आपण जिंदगी या ठिकाणी जगली, परंतु आज सेवापूर्ती सोहळ्यामध्ये आपल्या डोळ्यामध्ये या ठिकाणी पाणी आलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी एवढे मोठे लोक माझ्यावर प्रेम करतात. माझं गाडीत आणि माझं हृदय मला सांगितलं की आपल्या पिढ्यावर एवढं खूप प्रेम करणार आहे. माझं चरित्र चांगलं असावं. कोणी बाई कोणी माझं कॅरेक्टर चांगलं पाहिजे. मी माझं कॅरेक्टर कधी कोणाच्या गेलो नाही. चरित्र चांगलं असल्यामुळे माझ्या लोकांनी प्रेम दिलं.
भावना या ठिकाणी आहेत, ज्या गाठी आहेत त्या मनातल्या त्यांनी मोकळ्या केलेल्या आहेत. असं म्हणताय की एक ओढ आहे एकमेका साह्याचं भावनेचं संबंध या ओळीप्रमाणे हा जगणारा व्यक्तिमत्व आणि त्यांचा आज सेवा सोहळ्याचं सर्व क्षणचित्र आरबी मराठी समाजच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत देतोय. आज त्यांना म्हणून दंड आयुष्य लागो दोघांना अशा शुभेच्छा या ठिकाणी आमच्या परिवाराकडून देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.